आप देख रहे हैं भवानी टाइम्स। मी सुशील कापसे, ग्रामपंचायत सदस्य गुमादावळा। आमच्या गावामध्ये आता पाणी टंचाई खूप भासली आहे। डिसेंबर महिन्यापासून आता पाणी टंचाई चालू झाली आमच्या गावामध्ये आणि आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं आतापर्यंत कुठलंच काम झालेलं नाही आणि आमच्या गावाला मंजूर झालेली जी एक योजना होती ती योजनेवर मी काही दिवसापर्यंत काम झालं, पण आता ते काम पूर्ण धप्प पडलेलं आहे आणि मी याची तक्रार BDO साहेबांना बी केलं, त्यांना परस्पर भेटलो, समस्या सांगितली गावातल्या पाण्याची, पण त्याच्याकडून बी काही अजूनपर्यंत काही कारवाई झाली नाही आणि तेच पत्र मी शिवसाहेबांना देऊन आलो जिल्हा परिषदला। त्यांच्याकडून आश्वासन भेटलं होतं मला का मी तुमच्या गावाला परस्पर भेट देतो या गोष्टीची, पण त्यांच्याकडून पण आतापर्यंत कोणी भेट द्यायला आले नाही किंवा ते स्वतः आले नाही आणि तेच पाणी टंचाई भासत असल्या कारणास्तव लोकांना आता 1 किलोमीटर लांबून 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर एवढ्या लांबून पाणी आणावं लागते आणि गावातील लोकांना एवढा त्रास पाण्याचा सहन करावा लागते। त्या कारणास्तव ग्रामपंचायतमार्फत आम्ही आता तात्पुरती व्यवस्था म्हणून एक टँकरची व्यवस्था केली आहे पाण्याची, पण आता आम्ही किती दिवसपर्यंत ते देणार आहोत। समजा 8-10 दिवसापर्यंत जर आमच्या हे पाण्याची व्यवस्था जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या शासनाकडून जर व्यवस्था करण्यात नाही आली तर मग आम्ही पूर्णचं पूर्ण गाव आंदोलन करण्याच्या परिस्थितीवर उतरणार आहोत।